पारंपरिक औषधं, वैद्यांकडून घेतली जाणारी औषधं ही याचप्रमाणे काम करत असतात। अर्थात कोणतंही औषध वापरत असण्यापूर्वी त्या औषधाची जाणकारी ज्या वैद्याला आहे त्याचा सल्ला घेणं सगळ्यात चांगलं नाही का? नमस्कार, माझ्या हातामध्ये लाजाळू ही वनस्पती आहे। लाजाळू, लज्जालू असं त्याला संस्कृत मध्ये म्हणतात। आता ही जी लाजाळू वनस्पती आहे ही सुद्धा अत्यंत औषधी आहे। या लाजाळू मध्ये एक फूल दिसतंय, सर्वसाधारणपणे दिसत नाही। टच मी नॉट असं इंग्रजीत म्हणतात। त्याच्या पानांना टच केलं की ती पानं सगळी अशी बंद होऊन जातात। आता ही सेन्सरी ऑर्गन या पानातले खूप चांगले असल्यामुळे आमच्या शरीरातला सेन्सरी ऑर्गन जो आहे त्याला ऍक्टिव्हेट जर करायचं असेल तर लाजाळू सारखं दुसरं चांगलं औषध नाही। कोणते सेन्सरी ऑर्गन्स आमचे बाद होतात आणि कोणत्या रोगामध्ये? कंपवात आहे किंवा पॅरालिसिस आहे किंवा एखाद्या अवयवाला संज्ञा स्पर्श नाहीये, तर अशा ठिकाणी ही लाजाळू अत्यंत चांगली वापरली जाते। ह्या लाजाळूचा उपयोग कसा शोधून काढला असेल तर त्यांचं जे वर्णन आहे, त्यांचं जे गुणधर्म दिसत आहेत व्यवहारामध्ये, त्या वनस्पतींना कोण माकडं खातायत की बकऱ्या खातायत की गाई म्हशी खातायत की गाढवं खातायत त्याच्यावर सुद्धा अवलंबून राहतं। म्हणजे पूर्वजांनी ह्या सगळ्या वनस्पतींचे शोध जे लावले की या वनस्पतीचा उपयोग कसा होईल, कोणत्या पार्टचा वापर करता येईल। आता ही जी फूल आहे ह्या फुलाचा उपयोग आयुर्वेदामध्ये नाही सांगितलेला, पण याची बीज जी आहेत ही बीज सुद्धा औषधी सांगितलेली आहेत। पण सगळ्यात महत्वाचं जे औषध आहे हे पंचांग वापरलं जातं। पाची अंग, पान, फूल, साल, खोड आणि मूळ, ह्या 5 अंगांचा वापर जेव्हा आम्ही करतो औषधांमध्ये, आता ह्या लाजाळू वनस्पतीचा वापर जी आमची औषधं आहेत तयार केलेली, ह्या तयार केलेल्या औषधांमध्ये पंचांगांचं चूर्ण वापरलं जातं किंवा यांचा रस वापरला जातो। नुसतंच औषध समजा वापरायचं झालं तर याचा रस किंवा चटणी। कोकणामध्ये अनेक दिव्य औषधी आहेत आणि ह्या सगळ्या दिव्य औषधी नेहमीच्या आहारामध्ये सुद्धा वापरल्या जातात। मग याच्या पानांची चटणी करून सुद्धा वापरता येऊ शकते। अनेक भाज्या इथे आमच्याकडे अशा रानभाज्या दिसतात, पावसाळ्याच्या सुरुवातीला किंवा शेवट हे आपल्याला भाज्या दिसतात। काही जणांची फुलं वापरायची, काही जणांची पानं वापरायची, अशा पद्धतीत आहारामध्ये सुद्धा याचा वापर आमच्याकडच्या परंपरेमध्ये केला जातो। नरवेल नावाची एक वनस्पती आहे, तिची पानं काढायची आणि 5व्या दिवशी म्हणजे प्रसूत झाल्यानंतर 5व्या दिवशी त्या रसामध्ये पीठ घालून त्याची भाकरी करायची छोटीशी आणि वर भरपूर तेल घालून ती खायची, अशी परंपरा आहे। का तर वात वाढू नये, प्रसूत झाल्यानंतर त्या शरीरातला वात वाढू नये यासाठी ती नरवेल नावाची एक वनस्पती असते, त्या वनस्पतीचा रस वापरला जातो। म्हणजे ट्रॅडिशनली आयुर्वेद आमच्या कोकणी भागामध्ये किंवा भारतामध्ये सर्वत्र, जवळजवळ सर्वत्र परंपरेने आयुर्वेद चालत आलेला आहे। त्याच्यामधल्या ह्या काही औषधी आहेत ज्या तुम्हाला व्यवहारामध्ये विकत सुद्धा मिळतात, परंतु त्याचा औषधी गुण कमी होतो। ओली वनस्पती जेव्हा वापरतो तेव्हा त्याचा फायदा सगळ्यात जास्ती असतो। लाजाळू वनस्पती जेव्हा वापरायची असते तेव्हा तिचं पंचांग वापरायचं किंवा रस वापरायचा किंवा चटणी वापरायची। गोळ्या सुद्धा तयार करून मिळतात, तयार करून घेतल्यात कंपनीकडनं तरी चालू शकतं, विकत हवे असेल तर विकत। आणि साध्या सोप्या उपायाने आपण चांगलं आरोग्य मिळवू शकतो। ह्याची जी पानं आहेत ही अशी पानं खुडायची। आता पानं खुडणं असा प्रयोग आपल्याकडे आहे। पानं अशी कापत बसायची नसतात, ती खुडायची असतात। खुडायची म्हणजे नखांचा वापर झाला पाहिजे असं घ्यायचं आणि ही नखांनी तोडायची, ओरबाडायची नाहीत, असं ओढून काढायचं नाही। कढीपत्ता जसा ओरबाडून काढतो तसं नाही, ही अशी खुडायची। खुडल्यानंतर काय होईल तर तुमच्या नखामध्ये या पानांचा रस सुद्धा जातो थोडासा, आणि नखांमधनं सुद्धा काही औषधं शरीरामध्ये शोषली जातात। नखावर मेहंदी घातली तर नख लाल नाही का होत, किंवा हातावर मेहंदी घातली तर हात सुद्धा लाल होतात। म्हणजे त्वचा जी आपली आहे किंवा नख जी आहेत ती या वनस्पतींचे रस ओढून घेत असतात आतमध्ये, आणि त्याचे परिणाम दिसणारच आहे। आता जशी ती मेहंदी थंड काम करते तशी ही लाजरी देखील अतिशय थंड गुणाची सांगितलेली आहे। जेव्हा आपल्याला शरीरातली उष्णता कमी करायची असेल किंवा बाहेर जाणारं रक्त जर थांबवायचं असेल, जे अति प्रमाणात बाहेर स्त्राव त्याचा होतोय, जसं मासिक पाळी वाटे जाणं, नाकातनं घोळणा फुटणं किंवा डोळ्यामध्ये लालपणा एकदम येणं, ब्लड प्रेशर वाढणं किंवा इंटरनल ब्लिडिंग होणं, अल्सर होणं किंवा अन्य संडास वाटे रक्त जाणं, अशा सगळ्या आजारांमध्ये बहिर्स्त्राव जे जाणारे आहेत हे जर जास्ती प्रमाणात जात असतील, हे जर आपल्याला शांत करायचं असेल तर लाजरी सारखं चांगलं औषध नाही। लाजरी बरोबरच आणखीन एक औषध आमच्याकडे वापरलं जातं, ते आहे धायटी, धातकी असं संस्कृत मधलं नाव आहे। आमच्या परंपरेमध्ये त्या झाडांची कवळी पानं जी असतात ह्या कवळ्या पानांचा रस काढून दिला जातो। पारंपरिक औषधं, वैद्यांकडून घेतली जाणारी औषधं ही याचप्रमाणे काम करत असतात। अर्थात कोणतंही औषध वापरत असण्यापूर्वी त्या औषधाची जाणकारी ज्या वैद्याला आहे त्याचा सल्ला घेणं सगळ्यात चांगलं नाही का? औषधं जास्तीत जास्त
जाणकारांकडनंच माहिती करून घ्या. आणि यासाठी आयुर्वेद पण असं सांगतो की औषधं गोळा करण्यासाठी तुम्हाला फक्त ग्रंथच पाहिजेत असं नाहीये. तुमच्या आजूबाजूला राहणारी जी माणसं आहेत, जे आप्त आहेत, जे धनगर आहेत, जे गुराखी आहेत, जे शेळ्या मेंढ्यांना गाई बैलांना राखतात, त्यांच्याकडनं सुद्धा काही औषधांची माहिती करून घ्या. ते सुद्धा तुमचे गुरु होऊ शकतात. गुरु हे फक्त ग्रंथामध्येच असतात किंवा ज्ञान देणारे तेवढेच पुस्तकी ज्ञान देणारे असतात असं नाही. व्यवहार ज्ञान देणारे देखील गुरु असतात. या गुरूंच्या शोधात राहिलात की तुम्हाला ते सापडतील. शोधा म्हणजे सापडेल. धन्यवाद.